हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर मासूम फॅशन डिझायनर त्याच्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला आज पाहायचं आहे साहित्य काय काय लागणार आहे आपल्यासाठी. तर त्याला आपण कोरे पेज घेतलेले आहे डायग्राम काढण्यासाठी, आणि टेप लागणार आहे, कैची लागणार आहे कापड कापायची, आणि पेपर कापायसाठी एक कैची लागणार आहे. दोन कैची याच्यासाठी की पेपर जर कैचीने कापले आपले तर आपली कापड कापायची कैची खराब होते, त्याच्यामुळे आपल्याला दोन कैची लागणार आहे. आणि टेलर चॉक, आणि त्यामध्ये आणखी दोन लागणार आहे. ते एक 1/4 स्केल, ते डायग्राम काढायसाठी लागणार आहे. आणि एक लागणार आहे आपल्याला प्रॅक्टिकल बुक. प्रॅक्टिकल बुक असं की एका साईडने लाइनिंग आणि एका साईडने कोरं. ते याच्यासाठी की जे आपण डायग्राम काढणार आहोत, जे काही शिकणार आहोत, ते आपल्याला नोट डाऊन करून ठेवायचं आहे. आणि जेणेकरून आपण जेव्हा कधी बुक उघडू तेव्हा आपल्याला कटिंगसोबत आपल्याला माप कसे घ्यायचे, कसे लिहिले आहे, कसं कटिंग केलेलं आहे, ते सगळं आपल्या लक्षात येईल. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकल बुक घ्यायचं आहे. तर आज आपण पहिल्यांदा समजून घेऊ टेप. टेपमध्ये एक साईड असते इंचप्रमाणे, आणि दुसरी साईड असते त्याच्यामध्ये असते सेंटीमीटर. तर आपल्याला हे बघा, हे आपला टेप आहे, ही आहे सेंटीमीटर. ही जी छोटी लाइनिंग आहे खालची, तर ही झाली आपली सेंटीमीटर, आणि ही मोठी लाइनिंग दिसत आहे तर ती आहे इंच. तर आपण याच्यामध्ये कन्फ्युजन न होण्यासाठी आपण या साईडने माप घ्यायचे, म्हणजे इथे सेपरेट इंचप्रमाणे घ्यायचे आहे पूर्ण. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे 1 इंच कुठपर्यंत येते. तर या टेपचं जे पहिलं टोक आहे ते या टोकापासून ते 1 पर्यंत 1 इंच, इथून 2 पर्यंत 2 इंच, इथून 3 पर्यंत 3 इंच. आता हे जे आहे सरळ सरळ, तर हे आपल्याला लगेच लक्षात येते की इथून एवढं 1 झालं, 2 झालं, 3 झालं म्हणून. पण याच्यामध्ये आपल्याला काही माप असे असतात, अर्धा इंच, पाव इंच, पाऊण इंच, 1.5 इंच, 1.25 इंच. तर ते कसं घ्यायचं, तर आपल्याला हे जे 1 इंचाचं माप आहे ते याच्यामध्ये जे आपल्या या 4 लाइनिंग येते, 1 2 3 4, इथपर्यंत येते आपला अर्धा इंच. आणि याच्यासमोर जे 2 लाइनिंग येते तिथे येते आपलं पाऊण इंच. आणि त्याच्यासमोर जे मधात एक लाईन येते, ही मोठी लाईन आणि ही लाईन ही पकडून येते पाव इंच, म्हणजे असं एकूण हे झालं 1 इंच. आता याच्यामध्ये आपल्याला 1.25 इंच जर करायचं राहिलं तर 1च्या पलीकडे 2 लाइनिंग, म्हणजे ते झालं आपलं 1.25 इंच. आणि 1.5 इंच जर करायचं राहिलं तर त्याच्या पलीकडे 2 लाइनिंग, म्हणजे ते झालं आपलं 1.5 इंच. आणि 1.5 इंचच्या आपल्याला जर 1.25 इंच जर म्हटलं तर 1.25चं 1.5च्या समोर ज्या 2 लाइनिंग आहेत त्या झाल्या आपल्या 1.25 इंच. तर असंच सर्व, म्हणजे जिथपर्यंत आपल्याला आहे पाहिजे जसं माप आहे तिथपर्यंत आपण त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. तर इथपर्यंत आपल्याला समजलं आहे की इंचप्रमाणे कसं पाहायचं आहे, इंचमध्ये पाव इंच, पाऊण इंच, तर ते आपण घ्यायचं आहे. आता आज आपला पहिला दिवस आहे म्हणून आपण एक छोटं बेसिकच घ्यायचं आहे पॅटर्न. तर छोट्या मुलीचं माप घ्यायचं आहे आपल्याला. छोट्या मुलीचं माप घेतलेलं आहे आपण फ्रॉकमध्ये, फ्रॉकचं माप घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण उंची घेतलेली आहे 20 इंच, म्हणजे 20 इंच कुठपर्यंत येणार आहे आपलं माप, इथपर्यंत. बघा, या 1 पासून इथपर्यंत हे झाली आपली फ्रॉकची पूर्ण उंची. पूर्ण उंची इथपर्यंत झाली. त्याच्यानंतर लागणारं माप आहे आपल्याला कमर उंची, म्हणजे जी बॉडी वेगळी असते आणि खालचा घेर वेगळा असते, त्याच्यासाठी घेतलं आहे आपण 8 इंच. आणि त्याच्यामध्ये घ्यायचे आपल्याला छातीचं माप. तर छातीचं माप आहे आपलं 18 इंच, 18 इंच. आणि कमर घेर आहे 18 इंच. छोट्या मुलीच्या मापामध्ये जवळजवळ छातीचं माप आणि कमरचं माप हे सारखं येतं. तर आपल्याला 8 इंच म्हटलं तर बॉडीचं माप कुठपर्यंत येणार आहे, इथपर्यंत. आणि पूर्ण उंचीचं माप कुठपर्यंत येणार आहे, 20 पर्यंत, म्हणजे हे झाले आपले 20. तर हे आपले माप झाले. इथपर्यंत कसं आहे आपल्याला घ्यायचं ते इथपर्यंत समजलं असेल.
ठीक आहे. आता आपण बघणार आहोत की हे माप कसे टाकायचे आहे. आता त्याच्यासाठी आपण एक तर कोऱ्या पेजचा पण वापर करू शकता किंवा ब्राऊन पेपरचा वापर करू शकता किंवा आपल्या घरी असलेले न्यूजपेपर ते सुद्धा आपण कटिंगसाठी वापरू शकतो. तर आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की आपल्याला आता छोट्या मुलीचा फ्रॉक बनवायचा आहे. तर आपल्याला आता सध्या एकच पेज लागणार आहे कारण छोटं माप आहे म्हणून. तर आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला छोट्या मुलीचं माप लागणार आहे शोल्डरचं 5 इंच. म्हणजे आपल्याला इथे शोल्डरचं माप घ्यायचं आहे 4.5 म्हणजे 4 + अर्धा इंच म्हणजे 4.5. आता तुम्हाला सरळ 5पर्यंत समजत आहे. 5च्या पुढे अर्धा इंच कसं घ्यायचं, ते 4च्या पुढे अर्धा इंच कसं घ्यायचं. तर जे 1, 2, 3 आणि 4 नंबरची जी लाईन आहे ती झाली आपली 4.5 म्हणजे हे झालं आपलं शोल्डर 4.5 इंच. आता त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बगलचं माप. तर बगलचं माप घ्यायचं आहे आपल्याला 4.5 इंच. आता हे झालं आपलं बगलचं माप 4.5 म्हणजे बघा हे झालं शोल्डरचं माप 4.5 आणि हे झालं बगलचं माप 4.5. आता बघा हे झालं आपलं शोल्डरचं माप 4.5 आणि बगलचं माप 4.5. ठीक आहे. आता हे आपल्याला टाकायचं आहे याचं माप छातीचं. तर छातीचं माप किती होतं आपलं 18 इंच. तर 18 इंचमध्ये आपल्याला अर्धा भाग घ्यायचा आहे म्हणजे चौथा भाग. तर चौथा भाग किती येते 18चा 9 दुनी 18 आणि 18चा 9चा हा 4.5. तर 4.5 मध्ये आपल्याला 1 इंच वाढीव घ्यायचं आहे जे लूज असते त्याच्यासाठी. म्हणजे 4.5 + 1 इंच आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. आणि याचे हे जे आहे आपलं कमरची उंची होती आपली 8 इंच. तर याच्यामध्ये आपल्याला 8 + 1 इंच म्हणजे जी की आपल्या शिलाईत जाणार आहे ती आहे 1 इंच. म्हणजे टोटल माप येईल आपलं कमरेपर्यंत 9 इंच. मग याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कमरघेर. कमरघेर पण आपला किती होता 4.5 + 1 इंच म्हणजे हे आपल्याला घेणार 5.5. जे लहान मुलीचं माप आहे म्हणून छातीचं माप आणि कमरेचं माप जवळजवळ सेम येतं. एखाद्या मुलीमध्ये कमी जास्त असू शकतं ते आपल्या मापानुसार, पण शक्यतोवर सारखंच माप येतं. आता हे झाले आपले एवढे माप टाकून छातीचं माप, कमरेचं माप, हे कमरचं माप आणि छातीचं माप घ्यायचं आहे. बाहेर आपल्याला 1 इंच शिलाईसाठी वाढवायचं आहे. हे झालं आपलं 1 इंच शिलाईसाठी वाढवलेलं माप. ठीक आहे. आता हे आपल्याला बगलचं माप टाकायचं आहे जिथून आपली पहिली शिलाई घेतलेली आहे आपण फिटिंगची तिथून. तर इथून या क्रॉसमधून घ्यायचं आहे आपल्याला पाव इंच. बघा आता इथं पाव इंच कसं घेणार 1 इंचच्या अलीकडे 2 रेषा आणि अर्ध्या इंचाच्या पलीकडे 2 रेषा म्हणजे या सेंटरमध्ये. हे झालं आपलं पाव इंच. हे पाव इंचावरून आपल्याला याचा गोल आकार द्यायचा आहे. ठीक आहे. आता हे झालं आपलं पूर्ण बॉडीचं माप. आता बघा आता बॉडीचं माप आपण काढलेलं आहे 8 इंच + 1 इंच शिलाईसाठी म्हणजे हे झालं आपलं 9 इंच. मग आपलं टोटल माप किती होतं 20 इंच. तर 20 इंच मधून आपल्याला 8 इंच मायनस करायचं आहे. आता 8 इंच मायनस केल्यानंतर आपलं माप किती राहणार आहे 12 इंच. तर 12 इंच जे आहे तर ते आपला राहणार आहे खालचा घेर. बघ आता हे आहे आपला 12 इंचचा घेर. 12 इंच उंची जी आहे त्याच्यामध्ये घेर.
म्हणजे हे 12 आणि हे 8 म्हणजे आपलं किती टोटल माप होऊन राहिलं 20 इंच. म्हणजे आपला फ्रॉक किती इंचाचा होणार आहे 20 इंच. आता पेपरमध्ये एवढा घेर बसत नाही म्हणून आपण हा घेर आहे ना डायरेक्ट कपड्यावर कट करू. फक्त हे समजण्यासाठी तुम्हाला 12 इंच माप इथे मी दिलेला आहे. म्हणजे 12 प्लस हे 8. ठीक आहे. आता आपल्याला बॉडीचं माप कापून घ्यायचं आहे. बॉडीचं माप आपल्याला इथून जे बगलचं माप दिलेलं आहे तिथून आपल्याला कापायचं आहे. बघा असं आपल्याला इथून कापून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे झाली आपली बॉडी तयार. ठीक आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचे बॉडीचं माप पाहिलं आहे, घेराचं माप पाहिलेलं आहे आणि काय काय साहित्य लागलेलं आहे ते पाहिलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपण कापड आणि कापडावर कसं कट करायचं ते उद्याला पाहू. ठीक आहे. धन्यवाद. याच्या बाहेर आपल्याला 1 इंच शिलाईसाठी वाढवायचं आहे. हे झालं आपलं 1 इंच शिलाईसाठी वाढवलेलं माप. ठीक आहे. आता हे आपल्याला बगलचं माप टाकायचं आहे. जिथून आपली पहिली शिलाई घेतलेली आहे आपण फिटिंगची तिथून. तर इथून या क्रॉसमधून घ्यायचं आहे आपल्याला पाव इंच. बघा आता इथं पाव इंच कसं घेणार, 1 इंचच्या अलीकडे 2 रेषा आणि अर्ध्या इंचाच्या पलीकडे 2 रेषा म्हणजे या सेंटरमध्ये. हे झालं आपलं पाव इंच. हे पाव इंचावरून आपल्याला याचा गोल आकार द्यायचा आहे. ठीक आहे. आता हे झालं आपलं पूर्ण बॉडीचं माप. आता बघा आता बॉडीचं माप आपण काढलेलं आहे 8 इंच प्लस 1 इंच शिलाईसाठी म्हणजे हे झालं आपलं 9 इंच. मग आपलं टोटल माप किती होतं 20 इंच. तर 20 इंच मधून आपल्याला 8 इंच मायनस करायचं आहे. आता 8 इंच मायनस केल्यानंतर आपलं माप किती राहणार आहे 12 इंच. तर 12 इंच जे आहे तर ते आपला राहणार आहे खालचा घेर. बघ आता हे आहे आपला 12 इंचचा घेर. 12 इंच उंची जी आहे त्याच्यामध्ये घेर म्हणजे हे 12 आणि हे 8 म्हणजे आपलं किती टोटल माप होऊन राहिलं 20 इंच. म्हणजे आपला फ्रॉक किती इंचाचा होणार आहे 20 इंच. आता पेपरमध्ये एवढा घेर बसत नाही म्हणून आपण हा घेर आहे ना डायरेक्ट कपड्यावर कट करू. फक्त हे समजण्यासाठी तुम्हाला 12 इंच माप इथे मी दिलेलं आहे. म्हणजे 12 प्लस हे 8. ठीक आहे. आता आपल्याला बॉडीचं माप कापून घ्यायचं आहे. बॉडीचं माप आपल्याला इथून जे बगलचं माप दिलेलं आहे तिथून आपल्याला कापायचं आहे. बघा असं आपल्याला इथून कापून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे झाली आपली बॉडी तयार. ठीक आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचे बॉडीचं माप पाहिलं आहे, घेराचं माप पाहिलेलं आहे आणि काय काय साहित्य लागलेलं आहे ते पाहिलेलं आहे. उद्याच्या भागामध्ये आपण कापड आणि कापडावर कसं कट करायचं ते उद्याला पाहू. ठीक आहे.